स्कॉलर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. स्पर्धा परीक्षा व इतर शैक्षणिक व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत म्हणी व त्यांचे अर्थ. हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे. अर्थ आहे जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे. हातच्या काकणाला आरसा कशाला. प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. डोंगर पोखरून उंदीर काढणे. अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. शेरास सव्वा शेर. समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे. टाकीचे घाव सोसल्या वाचून देवपण येत नाही. अपार कष्टा वाचून मोठेपणा मिळत नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही. त्यांच्या थोरपणात उणेपणा येत नाही. गरजेल तो पडेल काय. केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही. सुंठी वाचून खोकला जाणे. उपाययोजना करण्या अगोदर संकट दूर होणे. सुंभ जळला तरी पीळ जात नाही. माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही. सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादेतच असते. हाजीर तो वजीर. जो वेळेवर हजर राहील त्याला संधीचा फायदा होईल. सत्तेपुढे शहाणपण नाही. ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे. हत्ती गेला आणि शेपूट राहिले. कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे काम शिल्लक राहणे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे. वासरात लंगडी गाय शहाणी. अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते. रात्र थोडी सोंगे फार. कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे. रोज मरे त्याला कोण रडे. नेहमीच घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्त्व वाटेनासे होते. लेकी बोले सुने लागे. एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. शीतावरून भाताची परीक्षा. एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे. सगळे मुसळ केरात. काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे. साखरेचे खाणार त्याला देव देणार. भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे. पदरी पडले पवित्र झाले. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे. बुडत्याचा पाय खोलात. माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूंनी होऊ लागते. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे. बैल गेला नि झोपा केला. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. भरवशाच्या म्हशीला टोनगा. ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे.
नळी फुंकिले सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. केलेल्या उपदेशाचा काहीही उपयोग न होणे. भीक नको पण कुत्रा आवर. ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता उलट संकट ओढवणे. पाचही बोटे सारखी नसतात. सर्व माणसे सारख्या स्वभावाची वा योग्यतेची नसतात. नाकापेक्षा मोती जड. कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे, आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरणे. प्रयत्नांती परमेश्वर. कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते. नाचता येईना अंगण वाकडे. आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. पी हळद नि हो गोरी. कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे. देव तारी त्याला कोण मारी. देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना. नाव मोठे लक्षण खोटे. भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध. दैव देते कर्म नेते. अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. पाचामुखी परमेश्वर. पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे. नावडतीचे मीठ अळणी. नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्ट देखील वाईटच दिसते. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. भांडण करणाऱ्यांचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे. नव्याचे 9 दिवस. एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक केले जाणे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.